नमस्कार मंडळी. तुम्हा सर्वांचा मला खूप प्रश्न असतात हेच, की ताई तू एखादं दुकान का घेत नाही आहेस? एखादं गोडाऊन घे किंवा दुकान घे. कारण एवढ्याशा घरामध्ये तू किती मोठी ऑर्डर आहे, ती एवढी मोठ्या-मोठ्या ऑर्डर कंप्लीट करते. त्याच्याऐवजी जर तुम्ही दुकान घेतलं तर तुम्हाला सोपं पडेल. तर हे आपलं दुकान आहे, जे माझ्या घराच्या आणि दुकानाच्यामध्ये फक्त एकच भिंत आहे. तर ते मी तुम्हाला कधी दाखवलं नाही, बऱ्याच वेळा दाखवलंसुद्धा आहे, की तिथे मी काय-काय सामान ठेवते ना तेव्हा. पण तरीसुद्धा आता तेव्हा कधी सांगितलं नाही, पण आता सांगते. तर त्याच्यामध्ये दळलेले मसाले जे येतात ना आपले, ते मी तिथे ठेवते किंवा मग उरलेला जो माल असेल ना, तो तिथे ठेवते, फक्त मसाल्यांचा. आणि जे मिरच्या वगैरे आहेत ना, त्याच्या खूप मोठ्या-मोठ्या गोण्या असतात, 70-70 या 100-100 किलोच्या. तर त्याच्यासाठी गोडाऊन आहे आपल्याकडे ऑलरेडी. कारण की मग इतका माल कुठे ठेवला असता ना, 3-3 दिवस लागतात आपली मिरच्या सुकण्यासाठी. तर ही आपल्या दारासमोरची जागा आहे आणि तुम्हाला मी नेहमी सांगितलं, मी एका वेळी एकच मसाला कंप्लीट करते. तर आता आपला हा स्पेशल कोल्हापुरी कांदा लसूण मसाला आहे ना, तो बनतोय. तर त्यासाठी या मिरच्या आहेत आणि त्या सुकायला टाकलेल्या आहेत. त्यातल्या बऱ्याच गोष्टी आहेत ज्या अजून रेडी झालेल्या नाहीत. अजून खोबरं चिरायचं आहे, कांदे चिरायचे आहेत, फक्त लसूण सोलून तेवढा झालेला आहे. कोथिंबीर पण आणून ठेवलेली आहे, ती सोलायची आहे. आणि ना आणखीन एक छान गोष्ट काय सांगायची होती माहिती आहे, मी तुम्हाला खूप दिवसांपासून सांगत होती माझ्याकडे लेडीज नाही आहेत, त्या कामाला येत नाही आहेत काही. आणि आता इथून पुढे मी बायकांना ठेवणार पण नाही कधीच. कारण माझ्याकडे ना आता 2 मुलं आलेत कामाला आणि ते इतके छान कामं करतात. बिचारे कॉलेजची मुलं आहेत आणि खूप गरजू आहेत. पण आणि आपल्या मुलांची ओळखीची आहेत खास. तर मग काय काळजी करण्यासारखं काहीच नाही आहे. पण लेडीज ज्या आहेत ना, त्या अजिबात व्यवस्थित कामं नाही करायच्या. यायच्या उशिराने, जाणार लवकर. त्यांना पगारसुद्धा जास्त पाहिजे आणि अर्धीच कामं टाकून जायची. पण ही मुलं जी आहेत ना, बिचारे रात्र असू दे, दिवस असू दे, पडेल तितकं कामं करतात. खूप चांगली मुलं आहेत. घरापासून खूप लांब राहतात ते. तर अशी मुलं मिळालेली आहेत आणि तुम्हाला असं वाटत असेल माझा आवाज दुसऱ्या कोणाचा तरी आहे का? तर नाही, तो माझाच आवाज आहे. पण माझी तब्येत खूप खराब आहे. त्याच्यामुळे मी इतके दिवस व्हिडिओसुद्धा टाकले नाही 4-5 दिवसांपासून. तर तुम्हाला तेच सांगायचं होतं. आता आपल्याकडे काय-काय मिळतं ते सुद्धा तुम्हाला सांगते. कारण काही ताई मला विचारत असतात, "तू लाडू कुठं करतेस आणि ह्या सगळ्या पसाऱ्यामध्येच राहतेस का? झोपता कुठे?" तर मागे तुम्हाला दिसतोय ना बेडरूम, ते मागे बेडरूम आहेत. त्याच्या आतमध्ये आम्ही काहीच ठेवत नाही. जातो आरामात तिकडे जाऊन झोपतो. तर असं सगळं आहे. तर आणि हे आपले लाडू वगैरे आहेत ना, ते सगळं आहे आणि आपल्याकडे गोडाऊनसुद्धा आहे. मी सगळं तुम्हाला दाखवणार आहे कारण की तिकडे थोडंसं काम चालू आहे ना, त्याच्यामुळे मी आता दाखवलं नाही आहे. सगळं काम झालं की छानपैकी दाखवेन तुम्हाला. तर आपल्याकडे काय काय मिळतं तर बघा हे सर्व प्रकारचे लाडू आपल्याकडे आहेत. तर डिंक, मेथी, ड्रायफ्रूट आणि हिरव्या मुगाचे लाडू आपल्याकडे मिळतात शुद्ध देशी गाईच्या तुपामध्ये. आणि सर्व प्रकारचे मसाले मिळतात जसं की स्पेशल कोल्हापुरी कांदा लसूण मसाला मिळतो. शुद्ध देशी गाईचं तूप मिळतं जे घरगुती पद्धतीनेच केलेलं आहे आणि हे आमच्या गावचं तूप आहे. आणि तुम्हाला जर का हे सर्व मागवायचं असेल तर वर स्क्रीनवर नंबर दिलेला आहे त्याच्यावरून तुम्ही फक्त WhatsApp मेसेज करा. चला तर मग बाय. परत भेटू आणखीन